तर नमस्कार भावांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम भावांनो, तुम्हाला धन्यवाद, कारण की आपले यूट्यूबवर 700 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर आजचा नवीन व्हिडिओ क्रिएट करू. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून फोटोमध्ये जायचं. जो फोटो पाहिजे तो फोटो ॲड करायचा. त्यानंतर ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक करायचं. 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला असं झूम करून इथं सेट करून द्यायचं. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि मागे स्क्रोल करून ओव्हरलेवर यायचं. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड करायचा. स्टार्टिंगपासून घ्यायचा. बीटमार्कच्या व्हिडिओवर क्लिक करून असं इकडे स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून आणायची. त्यानंतर जिथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथं फोटोला स्प्लिट करीत चालायचं आहे आणि इथे बीट 3 आणि इथं बीट 4. चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो फोटोला. व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू. अशा प्रकारे स्प्लिट मारणं झाल्यानंतर बॅक यायचं. ओव्हरलेवर क्लिक करून बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर आपल्या इथं 2 PNG आहे त्या ॲड करायच्या आहे. तर त्यासाठी ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला 2 PNG आहे त्या देखील ॲड करून घ्यायच्या आहे. इथं 1 नंबरची PNG आहे ती इथं अशी सेट करायची आणि याची लेंथ इथपर्यंत अशी वाढवून ठेवायची. त्यानंतर पुढं खालच्या इमेजला क्लिक करून इथं आणायची. आपले 3 नंबरचा इमेज आहे तिथं आणायची आणि याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढायची. परत स्टार्टिंगच्या इमेजवर क्लिक करायचं. आपण पहिली PNG ॲड केली होती ती पण एंडिंगपर्यंत घ्यायची आणि 2 नंबरची PNG आहे ती अशी सेट करून द्यायची. इथं अशी सेट करायची. तुमच्या हिशोबाने बरोबर असे प्लेस करून द्यायचे तिथं. त्यानंतर आता आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर त्यासाठी 2 नंबरच्या इमेजला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. यानंतर खाली यायचं. इथं दिसेल तुम्हाला रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर समोरच्या वेळेला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं कॉम्बोमध्ये आल्यावर इथं दिसेल खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला झूम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं. झूम टू नाही तर बाउन्स 1 ट्रेंड 4 हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्टच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. स्टार्टिंगला यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. प्रोमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर 3 नंबरच्या फोटोमध्ये यायचं इथं आणि इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथून नाईट क्लबमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला खाली शेक नावाचा इफेक्ट दिसेल. हा इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करून द्यायचा. गाणं ऐकू आपण. इथपर्यंत असं अप्लाय करून द्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं.
जो तुमचा लोगो असेल तो लोगो इथं ॲड करून द्यायचा आहे. चला तर मी माझा लोगो ॲड करतोय. तुमचा जो लोगो असेल तो देखील ॲड करून द्यायचा. असं एका बाजूला ॲड करायचा. त्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. तर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ.